नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय मिनी व्लॉग. आज वैभव घरीच आहे, त्यामुळे त्याच्यासोबतच मला खूप वेळ घालवायचा होता. सो आम्ही खाली आलो, मस्तपैकी राऊंड मारले, गप्पा मारल्या, छान डिस्कशन केलं थोडंफार आणि कसलं पण रँडम गोष्टींवर. सो असं ठरलं की आपण कुठेतरी आज दिवसभर मॉलला जायचं आणि टाइम झोनमध्ये खेळायचं आहे. सो इथे सलनी माझ्या कपड्यांवर मला टीस करत होती की एवढीशी कपडे घालतेस तू, आहेस एवढी आणि एवढीशी कपडे घालतेस. सो आम्ही रेडी झालो पटापट आणि कोइन्सिडेंटली सगळेच आम्ही मॅचिंग झालो होतो. इथे सलोनीने स्वतःचं खरं टॅलेंट दाखवलं झोपा काढून. मग आम्ही फायनली मॉलमध्ये पोहोचलो. मॉलमध्ये गेल्यावर ॲज युजल मला काहीच समजत नव्हतं की काय करू काय नको. सो दोघांनी मिळून ठरवलं की चला आज वैभवला एक छानपैकी शर्ट घेऊया. आम्ही वेस्ट साईडमध्ये गेलो. वैभवला मला एक छान शर्ट घ्यायचं होतं, पण आम्ही शर्ट सोडून इकडे परफ्युम्स बघत बसलो होतो. परफ्युम्स पण वैभवला आवडत होते, मला काय आवडत नव्हते. सो मी काही घेतले नाही. मला हे खूप जास्त आवडलं कॅन्डल होल्डर, सो मी हे घेतलं. आता फेस्टिवल्स पण येतात त्यामुळे आम्ही घेतलं. आणि त्याच्यानंतर लगेच आम्ही टाइम झोनमध्ये गेलो. टाइम झोनमध्ये आम्ही ऑलमोस्ट 2 to 3 hours आम्ही तिथे घालवलेत. खूप आम्ही जिंकलो तिकडे काय पण जे जिंकलं ते सलनीने रेकॉर्डच नाही केलं. हे तिकीट्स वगैरे आम्ही खूप गोळा केले होते. हे जे म्हणजे रिडीम करताना खूप मजा येत होती, तेच करत होती मी. हा गेम तुम्ही जर पाहिला असेल टाइम झोनमध्ये तर इथे एक मी ट्रेक वापरली आहे. मी काही कुठून ढापली नव्हती, मी स्वतः डोकं लावलं. माझ्या हातात बॉटल होती. सो ती बॉटल, ती जे बॉल जिथून गायब होतात ना खाली जातात, तिथे मी ती बॉटल लॉक करून ठेवली जेणेकरून बॉल सगळे अडकावे. तुम्हाला दिसतंय ते बघा. मी ते पटापट सगळे बॉल्स त्याच्या आतमध्ये घातले आणि मला एवढे पॉईंट्स मिळाले. नंतर सरणीला पण तिथे नव्हतं कोणी सिक्युरिटी, सो आम्ही सरणीला पण बोललो, फटाफट ते बॉल टाकले आणि पॉईंट्स खूप जास्त मिळाले. मग इथे पण मी तेच केलं. बाजूच्या सेक्शनमध्ये ना बॉल्स कोणी यूज करत नव्हतं, सो त्यांचे पण बॉल्स आम्ही यूज करून आमचे पॉईंट्स वाढवले. खूप गेम्स खेळले मी. चॉकलेट्स आम्हाला मिळाले. हे रिंग्स पण 900चं एक रिंग आहे, ते 900 तिकीट्स आम्हाला मिळाल्या होत्या. खूप रिंग्स, खूप जास्त आम्ही बक्षिसं मिळाली होती, पण ती काय आम्ही घेतली नाहीत. आम्ही तशीच ठेवलीच कार्डमध्ये. मग भूक लागल्यामुळे आम्ही फूड कोर्टला गेलो. तिकडे वैभवने चिकन पिझ्झा आणि ॲज युजल मी व्हेज पिझ्झा मागवला होता आणि सलोनी पेप्सी पित होती, बट आम्हाला कोक पेप्सी काही पाहिजे नाही. तसं मी फ्रूट ज्यूस प्यालो. दिवसभर सगळे दंगे मस्ती केल्यानंतर मी एवढी दमली होती. वैभव इथे पण मला लहान मुलासारखं सांभाळत होता. गाईज मी शो ऑफ करत नाही आहे, बट वैभव नेहमी माझ्यासोबत असाच असतो. सो रात्र खूप झाल्याने आम्ही घरी निघालो. वैभवने माझ्यासाठी चाफ्याचं झाड मागवलं होतं, सो ते पाहिलं आणि खूप बरं वाटलं मला. आजच्यासाठी एवढंच गाईज. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.